welcome today's video lecture. In this video lecture we focus on the topic, and this is the structure of ovule. These are the female reproductive part, and this ovule, this is also called as the megasporangium. ovule ला दुसरं नाव आहे मेगास्पोरेंजियम. मेगास्पोरेंजियम जसं आपण अगोदर पाहिलं होतं अँड्रोशियम, त्या अँड्रोशियममध्ये जसं आपण मायक्रोस्पोरेंजियम पाहिलं होतं तसं यामध्ये ओव्हूल आहे मेगास्पोरेंजियम. This ovule or megasporangium, actually this is situated inside the ovary. ओव्हरीच्या आतमध्ये त्याची पोझिशन आहे. ओव्हरी, दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल. दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल अँड कार्पेल दिस इज कॉल्ड ॲज द गायनोशियम. कार्पेल इथे गायनोशियम म्हणतात. गायनोशियमचा बेसचा पार्ट आहे ओव्हरी, आणि या ओव्हरीच्या आतमध्ये आहे असतील. चला, तर यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता दिस इज द एलस सेक्शन, लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ दिस कार्पेल, and in this case you can see this a part. This ovule, this is the plant structure develop into the seed after the fertilization. फर्टिलायझेशन झाल्यानंतर, फर्टिलायझेशन म्हणजे काय? द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ॲक्च्युली मेल गॅमेट दिस इज प्रेझेंट इनसाइड द पोलन ग्रेन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं पोलन ग्रेनच्या आतमध्ये मेल गॅमेट असतात, and female gamete this is present inside these ovule. Ovule actually having the embryo sac, and inside this embryo sac having these female gamete. Female gamete these are produced inside these embryo sac. म्हणजे embryo sac म्हणजे यामध्ये असणारं जे मेगास्पोर आहे त्याच्या आतमध्ये फिमेल गॅमेट फॉर्म होत असतात. मग आता हे जे ओव्हुल्स आहे तर त्या ओव्हुलच्या आतमध्ये मेगास्पोर तयार होतो, म्हणून ओव्हुलला इथे मेगास्पोरेंजियम असे देखील यामध्ये म्हणतात. ॲक्च्युली दिस ओव्हुल विच हॅविंग द डिफरंट पार्ट्स. द स्टॉक ऑफ द ओव्हुल, ॲक्च्युली यू कॅन सी हिअर द स्टॉक ऑफ द ओव्हुल दिस अटॅच टू द प्लॅसेंटा. ॲक्च्युली दिस इज द वन ऑफ द ओव्हरी, अँड इनसाइड दिस ओव्हरी these ovules these are attached, and ovules which get the nutrition from this ovary wall, and that attachment, that region is called as the placenta. असं रिजन की ज्या ठिकाणी हे स्टॉक अटॅच आहे तर त्या रिजनला इथे म्हणायचं प्लॅसेंटा. प्लॅसेंटा, थ्रू दिस प्लॅसेंटा द ओव्हरी वॉल विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द ओव्हुल्स, and the stalk of this ovule which attach to this placenta, that stalk is called as the funicles. हा जो स्टॉक आहे तर त्याला इथे म्हणायचे फ्युनिकल्स, and through these funicles the placenta, the nutrition from the placenta these are goes toward the ovules, and after then the ovules these are developed into the seed, and the maturation of ovule these are takes place because of the nutrition which are provide through this funicle from these placenta. Actually this ovule also having the different parts. After the placenta we can see the hilum. Hilum, this is the part. Actually this ovule these are divided into two main part or main region, in which the one these are the stalk and another this is the ovule body. आता इथे पूर्ण जर आपण ओव्हुल घेतलं तर त्यामध्ये इथून वरचा जो पार्ट आहे दिस इज द ओव्हुल बॉडी, and this is the stalk, and this ovule body and stalk these in some region these are joined with each other, and this part, this portion is considered as a hilum. And in this body of this ovule, you can also see the different parts. Body of the ovules which having the different parts, and this having the इंटोगमेंट, outer part this is called as the इंटोगमेंट. यामध्ये वेगवेगळे पार्ट आहे, आणि त्यामध्ये आउटर जर आपण पार्ट घेतला तर इंटोगमेंट दिस इज ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह लेयर सराउंड द ओव्हुल्स. ओव्हुलला इथे त्यांनी सराउंड केला आहे असा जो लेयर आहे दिस इज कॉल्ड एज द इंटोगमेंट.
बट ॲक्च्युली इंटॉगमेंट विच हॅविंग द 2 इन नंबर, याचे 2 नंबर आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता दिस हॅविंग द आउटर इंटॉगमेंट अँड इन्नर इंटॉगमेंट. इथे आहे आउटर इंटॉगमेंट अँड दिस ऑल्सो हॅविंग द इन्नर इंटॉगमेंट. यामध्ये 2 इंटॉगमेंट आहे. आउटर इंटॉगमेंट अँड इन्नर इंटॉगमेंट these are actually protective cover on the body of owl. ओवलच्या बॉडीवरती हे प्रोटेक्टिव्ह कवर आहे. when this owl is converted into seed, ज्यावेळेस ओवलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं त्यानंतर हे इंटॉगमेंट जे आहे विच फॉर्म द कवर ऑफ सीड. इंटॉगमेंटचं कन्वर्जन सीडच्या कवरमध्ये होतं. सीडला 2 कवर असतात, टेस्टा अँड टेगमन. टेस्टा दिस इज द हार्ड कवर. टेस्टा हा जे कवर आहे दिस इज द हार्ड कवर and these are produced from the outer integument and inner integument this is converted into tegmen. Tegmen मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. Tegmen this is the inner thin layer and these 2 cover these are produced from this integument. In some region you can see the these integument these are rupture. These are not continuous all over the oval body. ती पूर्ण oval body वरती इथे प्रेझेंट नाही. These are rupture in some region. बट इन केस ऑफ जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म म्हणजे असे प्लांट की ज्यांना कोण येतात, मेल कोण आणि फिमेल कोण, त्यानंतर त्यांच्यामध्ये व्हास्क्युलर सिस्टीम आहे. त्याचबरोबर असे प्लांट की ज्यांना फ्लावर येत नाही बट त्यांना सीड येतात. मग हे जे जिम्नोस्पर्म आहे दीज टिपिकली हॅव 1 इंटॉगमेंट. ॲक्च्युली यांच्यामध्ये मेल कोण आणि फिमेल कोण असतात आणि जो फिमेल कोण आहे तर त्यामध्ये मेगास्पोर असतात. जसं आपल्याकडे इथे अँजिओस्पर्ममध्ये जसं आपण ओव्हल पाहिलं त्याच पद्धतीने इथे मेगास्पोर जे आहे तर ते त्यांना देखील यामध्ये कवर असतं. बट इथे जर आपण पाहिलं तर इथे एकच इंटॉगमेंट असतं. म्हणजे जर डिफरन्स बिटवीन व्हायला आपण अँजिओस्पर्ममध्ये असणारं जे ओव्हल आहे तर त्यामध्ये डबल इंटॉगमेंट असतात, आउटर अँड इन्नर, अँड दिस इज कॉल्ड ॲज द बायटेग्मिक. बायटेग्मिक अँजिओस्पर्मचं जे ओव्हल आहे तर ते बायटेग्मिक असतं कारण त्याला 2 इंटॉगमेंट असतात. बट जिम्नोस्पर्ममध्ये जर आपण ओव्हल पाहिलं तर दिस हॅविंग द ओनली 1 इंटॉगमेंट, ओनली 1 इंटॉगमेंट अँड दिस इज कॉल्ड ॲज द युनिटेग्मिक. त्याला युनिटेग्मिक असं देखील यामध्ये म्हणतात. अँड आफ्टर देन दिस हॅविंग सम रप्चर पार्ट दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. दॅट मीन्स वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक अँड नेक्स्ट पॉईंट अँड दिस इज द मायक्रोपाईल. आता इंटॉगमेंट जर आपण पाहिलं तर इंटॉगमेंट these are not cover the whole part of this whole body and in some region these are rupture and this rupture that is which a form a opening and this opening is called as the micropyle opening. Actually these opening these are very useful in the oval. Oval मध्ये ती खूप useful आहे because of when the pollen grain put on these stigma which a form a pollen tube and this pollen tube actually enter through this ओपनिंग. या ओपनिंगमधून जनरली जी पोलन ट्यूब आहे तर ती आतमध्ये एंट्री करते ओव्हलच्या बॉडीमध्ये अँड दिस इज द ओपनिंग. हे यामध्ये ओपनिंग आहे. मायक्रोपाईल हे यामध्ये ओपनिंग आहे. अँड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अ सीड, मग ज्यावेळेस ओव्हलमध्ये फर्टिलायझेशन होतं म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं त्यानंतर सीड फॉर्म होतं. सीड दिज आर प्रोड्यूस फ्रॉम द ओव्हल. मग सीड आपण ज्यावेळेस जमिनीत लावतो त्यावेळेस सुरुवातीला सीडमध्ये वॉटर आणि मिनरल्स हे ॲब्झॉर्ब होतात थ्रू दिस मायक्रोपाईल. दॅट इज दिस इज वन ऑफ द ओपनिंग विच इज प्रेझेंट इन द सीड. सीडमध्ये जी ओपनिंग असते की ज्यामधून वॉटर मिनरल्स आतमध्ये एंट्री करतात these are enter through this micropyle and these are very important for the entry of pollen tube and also the entry of water and minerals when this form or convert into the seed. This micropyle opening allow the pollen that is the gametophyte enter the oval and which having the main purpose of fertilization. फर्टिलायझेशनचं जे मेन पर्पज आहे ते कंप्लीट करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्याचबरोबर ज्यावेळेस ओव्हलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं त्यावेळेस देखील यामध्ये जे वॉटर आणि मिनरल्स आहे ते एंट्री करण्यासाठी यामध्ये ह्या ओपनिंगचा यूज होतो. दिस ऑल्सो हॅविंग द चलाजा रिजन. चलाजा दिस इज द कम्प्लीट अपोजिट टू द मायक्रोपाईल. कम्प्लिटली मायक्रोपाईलच्या अपोजिट साईडला जो रिजन आहे तर तो रिजन म्हणजे आहे चलाजा वेअर द न्यूसिलस इज अ जॉईन टू द इंटॉगमेंट. असा रिजन की तिथे न्यूसिलस जॉईन असतं इंटॉगमेंटला. न्यूसिलस ॲक्च्युली जॉईन टू इंटॉगमेंट अँड दिस रिजन दिस इज कॉल्ड एज द चलाजा.
हे इंटॉगमेंट आहे आणि इथल्या असणाऱ्या ज्या सेल आहे दिस इज कॉल्ड एज द न्यूसिलस सेल अँड दीज आर जॉईन विथ इच अदर अँड दिस रिजन इज कॉल्ड एज द चलाझल रिजन. हा जो रिजन आहे तर त्याला म्हणायचं इथे चलाझा. चलाझा रिजन, इंटॉगमेंट रिजन अँड ऑल्सो द फ्युनिकल्स, ऑल दिस रिजन हॅव्हिंग द डिप्लॉइड सेल. सगळा जर रिजन आपण पाहिलं तर त्यामध्ये सुरुवातीला डिप्लॉइड सेल असतात. ऑल द सेल्स these are diploid cell in the immature ovule, but when maturation these are takes place step by step. In this case the some cell in which division these are takes place and the cell in which the division these are takes place which are form the megaspore by the division and that division is the meiosis. मग ह्या न्यूसिलसमध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे तर यांच्यामध्ये काही ज्या सेल आहे ज्या परफेक्ट आहे त्यांच्यामध्ये सेलचं डिव्हिजन होतं मिओसिस सेल डिव्हिजन अँड विच अ फॉर्म द हॅप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेल विच अ फॉर्म द हॅप्लॉइड सेल अँड दिस हॅप्लॉइड सेल ॲक्च्युली दिस इज द मेगास्पोर. दॅट मीन्स दिस अ मेगास्पोर प्रेझेंट इनसाइड द ओवूल अँड बिकॉज ऑफ दिस ओवूल इज कॉल्ड एज द मेगास्पोरेंजियम. ओवूलला मेगास्पोरेंजियम असं देखील म्हणतात. एका ओव्हरीमध्ये खूप सगळे मेगास्पोरेंजियम असू शकतात बट जनरली एका ओव्हलमध्ये एकच जो मेगास्पोर आहे तो इथे फॉर्म होतो. दॅट इज स्पोरोजेनेसिस दिज आर टेक्स प्लेस इनसाइड द ओव्हल लाईक अँथर. जसं आपण अँथरमध्ये पाहिलं होतं की अँथरमध्ये कॅव्हिटी असतात आणि तिथे मायक्रोस्पोर फॉर्म होतात. फॉर्मेशन ऑफ स्पोर दॅट इज द स्पोरोजेनेसिस. तसं यामध्ये देखील स्पोरोजेनेसिस होतं, फॉर्मेशन ऑफ स्पोर, बट इन दिस केस द मेगास्पोर दिज आर फॉर्म. इथे मेगास्पोर फॉर्म होतो अँड दिस मेगास्पोर दिस इज कॉल्ड एज द एम्ब्रियोसॅक. हा जो मेगास्पोर आहे तर त्याला इथे एम्ब्रियोसॅक म्हणतात. दिज आर प्रेझेंट इन द सेंट्रल ऑफ दॅट ओव्हल बॉडी. ओव्हल बॉडीच्या सेंट्रलला तुम्ही ही एम्ब्रियोसॅक पाहू शकतात. दिस एम्ब्रियोसॅक दिस इज द मेगास्पोर अँड दिस शो द टू टर्मिनल पोझिशन, वन टुवर्ड द चलाझल साइड अँड अदर टुवर्ड द micropyle side. And this micropyle side inside this embryo sac after the development which form a 3 cell and this 3 cell this is called as the egg apparatus. मग आता जर आपण इथे एम्ब्रियो सॅक घेतली, एम्ब्रियो सॅक म्हणजेच काय मेगास्पोर. मग हा जो मेगास्पोर आहे तर त्याला दोन एंड म्हटलं आपण, एक मायक्रोपाईल साईडला आणि एक चलाझल साईडला. मायक्रोपाईल साईडला या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये 3 सेल डेव्हलप होतात ज्यावेळेस त्याची कंप्लीट डेव्हलपमेंट होते आणि ह्या तिन्ही सेलला मिळून म्हणायचं आहे एग ॲपरेटस. त्यामध्ये मधली सेल आहे एग सेल. मधली जी सेल आहे दिस इज द एग सेल अँड दिस इज द फिमेल गॅमेट. हे आहे फिमेल गॅमेट. साईडच्या ज्या दोन आहे दिस इज द सिनर्जिड्स. साईडच्या दोन ज्या सेल आहे दिस इज द सिनर्जिड्स अँड दिस आर व्हेरी युजफुल फॉर द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. ज्यावेळेस पोलन ट्यूब इथपर्यंत येते त्यावेळेस यामध्ये ह्या सिनर्जिड्समुळे ती आतमध्ये एंट्री करते. ॲक्च्युली 2 सिनर्जिड्सपैकी एक सिनर्जिड यामध्ये डिग्रेडेड होते ॲट द टाईम ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब अँड दिस सिनर्जिड ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल फॉर दॅट अट्रॅक्शन ऑफ दिस पोलन ट्यूब. पोलन ट्यूब ही एम्ब्रियो सॅककडे यामुळे जाते कारण तिथे असणाऱ्या ज्या सिनर्जिड्स आहे यामध्ये फिलीफॉर्म ॲपरेटस असतं अँड बिकॉज ऑफ दिस पोलन ट्यूब दिस आर अट्रॅक्ट टुवर्ड दिस एग सेल, म्हणून ती एग सेलकडे अट्रॅक्ट होते. And one synergid destroy at the time of entry of pollen tube and after then the pollen tube enter inside this embryo sac. त्यानंतर मध्ये जी सेल आहे दिस इज कॉल्ड एज द सेकंडरी न्यूक्लियस. दिस सेकंडरी न्यूक्लियस दिस इज द सेल विच हॅव्हिंग द 2 न्यूक्लियस or 2 nucleus these are combined which form a cell and this is called as the secondary nucleus. And 3 cell these are present toward the chalazial side and this cell this is called as the antipodal cell which also provide the nutrition for the growth and development of embryo. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जे आहे एम्ब्रियोची त्यासाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणाऱ्या सुरुवातीला ज्या सेल आहे दीज आर द अँटीपोडल सेल अँड दिस सेकंडरी न्यूक्लियस ॲक्च्युली दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. ओव्हलच्या आतमध्ये जो एंडोस्पर्म तयार होतो तो एंडोस्पर्म फॉर्म करण्यासाठी यामध्ये मधल्या असणाऱ्या ज्या सेल आहे ज्यांना आपण सेकंडरी न्यूक्लियस म्हणतो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज द होल स्ट्रक्चर ऑफ दिस ओव्हल अँड दिस टाईप ऑफ ओव्हल इज कॉल्ड एज द ॲनाट्रोपस ओव्हल. ही जे ओव्हल इथे आपण पाहिलं दिस इज द ॲनाट्रोपस ओव्हल अँड मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट or flowering plant having these a type of ovule that is the anatropous ovule. You can see here the structure. Actually ovules which having the different types
Actually, ovule is having the different type on the basis of the position and shape of this ovule body and also the position of nucellus. सॉरी फ्युनिकल्स असेल किंवा यामध्ये पूर्ण होल जी बॉडी आहे तर त्या बॉडीच्या पोझिशननुसार शेपनुसार यामध्ये ओव्हलचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. पहा आपण ह्या ओव्हलमध्ये पाहिलं फ्युनिकल्स जे स्टॉक आहे, त्याचबरोबर हिलम इंटोगमेंट, त्याचबरोबर आपण पाहिलं चलाजा अँटीपोडल सेल, त्याचबरोबर यामध्ये एग ॲपरेटस अँड ऑल्सो द सेकंडरी न्यूक्लियस. इन दिस ओव्हल द फर्टिलायझेशन दिज आर टेक्स प्लेस. मग ज्यावेळेस इथे पोलन ग्रेन येतात, ॲक्च्युली यामध्ये जर आपण पाहिलं तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्पेल. पोलन ग्रेन लँड होतात इथे स्टिग्मावरती अँड देन दिस पोलन ग्रेन फॉर्म आउट ट्यूब टुवर्ड दिस ओव्हल अँड जनरली these are pollen tube which enter through this micropyle and the male gamete which enter inside the embryo sac through this egg apparatus. egg apparatusच्या तिथून यामध्ये जे मेल गॅमेट आहे, ॲक्च्युली पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गॅमेट असतात. 1 मेल गॅमेट फ्यूज विथ द एग सेल अँड अदर मेल गॅमेट दिज आर फ्यूज विथ द सेकंडरी न्यूक्लियस अँड आफ्टर द फर्टिलायझेशन दिज ओव्हल दिज आर कन्वर्टेड इन टू सीड. मग ज्यावेळेस हे फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस ह्या ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं. आणि इन दिस केस दिज आर फ्युनिकल दिज आर कन्वर्टेड इन टू स्टॉक ऑफ द सीड. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे फ्युनिकलचं कन्व्हर्जन स्टॉकमध्ये होतं सीडच्या. त्याचबरोबर मायक्रोपाईल जी ओपनिंग आहे दिज आर युजफुल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आउटर इंटगमेंट अँड इनर इंटगमेंट दिज आर कन्वर्टेड इन टू सीड कोट. And in this case the after fertilization egg cell fertilize with the male gamete which form the embryo. त्याचबरोबर यामध्ये secondary nucleus these are fused with the male gamete and which form the endosperm. And after the fertilization these nucellus these are converted into the perisperm. After the formation of these formation of this embryo or endosperm or after the fertilization of this ovule this converted into seed. त्याचं कन्वर्जन यामध्ये सीडमध्ये होतं. आणि इन दिस केस दिस न्यूसिलस दिज आर डेव्हलप द पेरिस्पर्म. न्यूसिलसचं कन्वर्जन पेरिस्पर्ममध्ये होतं दॅट फीड द एम्ब्रियो. असा पार्ट की न्यूसिलसचा की जो यामध्ये एम्ब्रियो इथे फीड करतो. आफ्टर द फर्टिलायझेशन न्यूसिलस मे डेव्हलप इन टू द पेरिस्पर्म अँड दिस पेरिस्पर्म दॅट फीड द एम्ब्रियो. And in some plant that is the diploid tissue of this nucellus can give rise the embryo. कधी कधी असं होतं की यामध्ये जो न्यूसिलस आहे त्यापासूनच एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते किंवा एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटमध्ये ते पार्टिसिपेट करतात. अँड दिस सीड दिज आर फॉर्म थ्रू दिस मेकॅनिझम दॅट ॲक्च्युली इज कॉल्ड एज द एसेक्सुअल रिप्रोडक्शन. अगोदर मी तुम्हाला एकदा बोलले होते की फॉर्मेशन ऑफ सीड विदाऊट अ फर्टिलायझेशन. सीड ज्यावेळेस फॉर्म होतं विदाऊट अ फर्टिलायझेशन त्या सीडला ॲपोमिक्टिक सीड म्हणतात. विदाऊट अ फ्युजन ऑफ दिस मेल अँड फिमेल गॅमेट द सीड दिज आर फॉर्म अँड दिस सीड दिज आर प्रोड्यूस ऑर एम्ब्रियो दिज इन दिस सीड दिज आर प्रोड्यूस बाय दिज न्यूसिलस. न्यूसिलस ज्या सेल आहे त्यांचं विभाजन होऊन डिव्हिजन होऊन यामध्ये एम्ब्रियो तयार होतो. आणि असं जे सीड आहे तर ते इथे फॉर्म होतं विदाऊट अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट and because of this is called as the asexually this seed formation. that is this is one of the asexual reproduction. म्हणजे असं सीड की ज्यामध्ये एम्ब्रियो न्यूसिलस ज्या डिप्लॉइड न्यूसिलस सेल आहे त्या इथे डिव्हिजन करतात. अँड दिस टाईप ऑफ सीड दिज आर प्रेझेंट इन द सिट्रसमध्ये जनरली ह्या टाईपचे इथे सीड असतात. ॲक्च्युली इथे जर आपण पाहिलं तर ओव्हल इन दिस ओव्हल ऑल सेल दिज आर डिप्लॉइड. सगळ्या सेल अगोदर डिप्लॉइड असतात बट न्यूसिलस सेल दिस बिकम द लार्ज अँड विच डिवाइड मिओटिकली अँड विच प्रोड्यूस द हॅप्लॉइड सेल. And this is called as the megasporogenesis. Question is that what is megasporogenesis? Formation of megaspore. Megaspore this is also called as the embryo sac. Megaspore ला दुसरं नाव आहे embryo sac. The formation of megaspore by the meiosis cell division inner side of this
ओव्हल बॉडी, ओव्हलच्या बॉडीच्या इनर साईडला मधोमध यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होतं आणि हॅप्लॉइड सेल इथे फॉर्म होते किंवा मेगास्पोर फॉर्म होतो. या प्रोसेसला इथे म्हणायचं आहे मेगास्पोरोजेनेसिस. अँड मेगास्पोरोजेनेसिस वेन टेक्स प्लेस inside the ovule. After then the development of this megaspore, these are takes place and which are form the female gamete. female gamete किंवा यामध्ये मेगास्पोरच्या आतमध्ये जे फिमेल गॅमेट आहे किंवा जे गॅमेट फॉर्मेशन आहे तर ते आतमध्ये होत असतं. दॅट इज द एग सेल अँड सेकंडरी न्यूसिलस सेल अँड ऑल्सो द अँटीपोडल सेल अँड ऑल्सो द एग ॲपरेटस. दीज आर फॉर्म इनसाइड द मेगास्पोर. जसं आपण पाहिलं होतं की पोलन ग्रेनमध्ये जशी इथे मेल गॅमेट फॉर्म होतात तसं फिमेल गॅमेट हे डेव्हलप होतात मेगास्पोरच्या आतमध्ये बाय मायटॉटिकली और बाय मायटॉसिस सेल डिव्हिजन. बट स्पोर दीज आर फॉर्म बाय मिओसिस सेल डिव्हिजन. मग प्लांटमध्ये मेल असेल किंवा फिमेल असेल दोन्हीही स्पोर जे आहे, मेल स्पोर म्हणजे मायक्रोस्पोर किंवा त्याला आपण म्हणलं पोलन ग्रेन, आणि फिमेल जो स्पोर आहे किंवा आपण त्याला मेगास्पोर म्हणणार, त्याचबरोबर त्याला एम्ब्रिओसॅक म्हणणार, याच्या दोघांच्याही आतमध्ये इथे गॅमेट फॉर्मेशन होत असतं मायटॉसिस सेल डिव्हिजननी. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट अँड टाईप्स ऑफ ओव्हल. त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू सो मच.